सायटिका, कंबरदुखी आणि अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस AVN बऱ्याच वेळा पेशंट दोन्ही आजार घेऊन एकत्र दवाखान्यात येतात आणि डिफरन्शियल डायग्नोसिस करणं की नक्की त्रास कशामुळे होतो आहे पेशंटला. बऱ्याच वेळा बरेच पेशंट वेगवेगळे मसाज करतात, डाग घेऊन येतात किंवा वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेतात, फिजिओथेरपी घेतात, परंतु योग्य निदानच झालेलं नसतं की पेशंटचं दुखणं हे कशामुळं आहे. ही कंबरदुखी आहे, सायटिका आहे का AVN आहे, हे कसं ओळखायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहोत. इथे बघा, इथे जर तुम्ही एक्सरे बघितला, हा एक्सरे लंबर स्पाईन हे सगळं टिल्ड झालं आहे. पेशंटला सायटिकाचा पण त्रास आहे, त्याचबरोबर हा डाव्या साईडचा खुबा जर बघितला तर हे बघा, हा डाव्या साईडचा खुबा गोलाकार आहे. इथे या फिमर हेडचं नेक बघा, आणि इथे जर नेक बघितलं तर हे नेक हे शॉर्ट झालं आहे. हा खुबा जो आहे गोलाकार पाहिजे होता तो डिजनरेटिव्ह झिजला गेला, त्याचा गोलाकार आकार हा गेलेला आहे. आणि हा खुबा डायमीटर त्याचा कमी झाला, नेकचा डायमीटर कमी झाला आणि हे शॉर्टनिंगमध्ये गेलं आहे, खुबा वरती चढलेला आहे. इथे बघा, मानेचे मणके हे तिरके झाले आहेत. 2 आजार पेशंटला एकत्र आहेत. पेशंट कंबरदुखी म्हणून दवाखान्यात आला, परंतु ती कंबरदुखी एक लक्षात घ्या, पेशंट जेव्हा दाखवतो की माझं हिते दुखतंय, माझ्या खुब्यामध्ये दुखतंय आणि हिते दुखतंय, हे ॲक्युरेट डायग्नोसिस आहे AVNचं. परंतु पेशंट सांगतोय माझं दुखणं सर इथं पण दुखतंय आणि हे असं ह्या पद्धतीने खाली जात आहे, दॅट इज द सायटिका पेन. एक लक्षात घ्या, 2 दुखणी एकत्र असतील तर दोघांची उपचार हे वेगळे वेगळे आहेत. एकच उपचार करून तिथे चालत नाही. आपण क्लिनिकली ॲसेस करूयात. बाबा, उजवा पाय तुमचा उजव्या साईडला बाहेर काढा फक्त. ठीक आहे. आता डावा पाय बाहेर काढा. डावा पाय बघा इझिली बाहेर गेलाय, उजवा पाय हा बाहेर गेला नाहीये. सायटिकाची टेस्ट आपण करत आहोत. इथे बघा, दोन्ही वर्टेब्रल सेगमेंट हे नॉर्मल आहे. उजवं बोट माझं वरती आलं, वाका पुढे, वाका हात जमिनीला लावा, या मागे, वाका पुढे, इथे बोट बघा वर खाली झाला आहे, दिस इज नॉर्मल. या मागे. उजव्या बाजूची कंबर दुखते बाबा, हो. 0 इज नॉर्मल. काटा उजवीकडे गेलेला आहे. तर एक लक्षात घ्या, यामध्ये दोन्ही प्रकारचे उपचार हे पेशंटला घ्यावे लागतात. सायटिकाचा जो उपचार आहे त्यामध्ये बेसिकली फेशियल मॅनिप्युलेशन, फेशिया रिलीज करणं, क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट, त्याचबरोबर व्हिसरल मॅनिप्युलेशन, योगा हे करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचार. AVNसाठी कुठल्याही प्रकारची उपचार पद्धती ही अवेलेबल नाही आहे. इथे ऑपरेशनच लागतं. परंतु बाबांचं वय आहे 76 वर्ष. तर बाबांना सांगितलं आहे आपल्याला काही कुठे पळायला मॅरेथॉनमध्ये जायचं नाही आहे, फार मोठ्या हालचाली करायच्या नाही आहेत. तर तुम्ही हे ऑपरेशन न करता घरच्या घरी जर व्यायाम केले, इथले हिपचे रोटेटर मसल्स जे आहेत ते सगळे मसल्सला रोज जर काही METचे तिथे एक्सरसाइज केले तर तिथलं अंतर हे वाढू शकतं, तिथले मसल रिलीज होऊ शकतात आणि रोजच्या नित्यनियम तिथे व्यायाम जर असेल, मी सांगतोय ते, तर तुमचं ऑपरेशन हे टळू शकतं.